राज्यामध्ये बटेंगे तो कटेंगे भाषा बंद करून नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या बद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे। धान्याला 3000 रुपये भाव जाहीर केला पाहिजे, कापसाला 12000 रुपये भाव जाहीर केला पाहिजे आणि सोयाबीनला 6000 रुपये भाव जाहीर केला पाहिजे। शेतकऱ्यांच्या 7/12 प्रमाणे शेतकऱ्यांचा माल घेतला पाहिजे, पण जबरदस्तीने सगळ्या कंपन्या हेळसांड करीत असून शेतकऱ्यांना जो त्रास दिला जातो तो थांबवला पाहिजे। ही भूमिका आमची आहे, यावर मोदींनी व फडणवीस यांनी बोललं पाहिजे। शेतकरी विरोधी भाजप आहे, ज्याप्रमाणे ओबीसी समाजाला कुत्रा म्हणून संबोधित केलं, त्यामुळे महाराष्ट्रामधला ओबीसी समाज भाजपला जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। एक भूमिका या ठिकाणी मांडली की राज्यामध्ये कटंगे बटंगे वाली भाषा बंद करून नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या बद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे। धानाला 3000 भाव जाहीर केला पाहिजे, कापसाला 12000 रुपये भाव जाहीर केला पाहिजे आणि सोयाबीनला 6000 रुपये भाव डिक्लेअर केला पाहिजे। आणि हे जे काही आता लोकांचं ॲडिपिटी जे हे करायला की रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही महिलांना पण उभं ठेवता, शेतकऱ्याला पण उभं ठेवता का शेतीमध्ये काम केलं म्हणून ते गुन्हेगार झाले। 7/12वर नोंद आहे आणि त्या नोंदीच्या प्रमाणे त्याचा शेतीतला माल तेवढा घेतला पाहिजे, पण जबरदस्ती त्या पद्धतीनं मग मार्केटिंग फेडरेशन असेल, CCI असेल, या सगळ्या कंपन्या या शेतकऱ्यांना जसं त्याचा समर्थन मूल्यामध्ये त्याचं पीक घेण्याच्या जागी त्याला ज्या पद्धतीनं तो त्रास दिला जातो तो थांबवला पाहिजे। ही भूमिका सुद्धा आमची आहे आणि यावर मोदींनी बोललं पाहिजे, यावर फडणवीसांनी बोललं पाहिजे। नाही तर नसल करत असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःचा मार्ग शेतकरी काढू शकतात, पण ज्या पद्धतीनं हे जे वागतात आहेत ते अजिबात नाही। शेतकरी विरोधी भाजप आहे।